नमस्कार. ब्राईट माइंड्स अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच प्ले स्टोअरवरून ब्राईट माइंड्स अकॅडमी ॲप डाउनलोड करा. ब्राईट माइंड्स अकॅडमीच्या वतीने आपण महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालाची चर्चा सुरू केलेली आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला या अहवालात दिलेले काही जे तक्ते आहेत त्या तक्त्यांवर चर्चा केलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रकरणापासून सुरुवात करणार आहोत. पहिलं प्रकरण आहे राज्य अर्थव्यवस्था. याच्यामध्ये केंद्र आणि राज्यांच्या उत्पन्नाची तुलना पण केलेली आहे आणि राज्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांची जी पुन्हा पुढच्या प्रकरणात होणार आहे त्या महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा पण केलेली आहे. आपण जे महत्त्वाचे मुद्दे वाटतात ते आपण हायलाईट करणार आहोत. पहिल्या 2-3 तक्त्यात एक्झाम ओरिएंटेड काही जी माहिती दिलेली आहे तीच आपण थोडीशी हायलाईट करणार आहे. दिलेलं असं की 2023-24 मध्ये केंद्राचा जीडीपी ग्रोथ रेट हा 7.6% होता आणि राज्याचा सुद्धा 7.6% होता. म्हणजे एक 2 वेळा पाठ करायची गरज नाही. आता 7.6% हा एकच आकडा पाठ करायचा आहे. तर भारत आणि महाराष्ट्र दोघांचा 7.6% जीडीपी ग्रोथ रेट राहिलेला 2023-24 मध्ये. एवढं नोट डाऊन करून ठेवा. बरं, 7.6% असताना तो आपल्या राज्यातल्या उद्योग क्षेत्राचा पण तेवढाच होता. उद्योग क्षेत्र, ठीक आहे. आणि कृषी क्षेत्राचा कमी असतो. कृषी आणि संलग्न क्षेत्राचा तो 1.9% होता आणि सेवा क्षेत्राचा जास्त असतो. सेवा क्षेत्राचा 8.8 होता. ठीक आहे. एवढंच या मुद्द्याबद्दल लक्षात घ्यायचं. पुढे दिलेल्या 2023-24 मध्ये महाराष्ट्र राज्याचं जीडीपी किती होता, उत्पन्न किती होतं. तर जीडीपी आपण दोन पद्धतीने मोजतो. एक आहे नॉमिनल आणि एक आहे रिअल. नॉमिनल म्हणजे चालू किमतीनुसार आजच्या किमतीला ते किती भरते. तर ते 40 लाख कोटी रुपये आहे. पण ते नॉमिनल असतं, नावापुरतं असतं, खरं नसतं. ते खरं का नसतं? कारण त्याच्यामध्ये चलनवाढ ही एरर असते. जर चलनवाढ ही एरर काढून टाकायची असेल तर आपण ते एका कॉन्स्टंट प्राईसला मोजतो. म्हणजे आपण बेस इयरला कॉन्स्टंट मानून आपण जीडीपी मोजतो. मग आपण 2011-12 हे जर बेस इयर मानलं तर आपण जीडीपी मोजला तर त्याला रिअल जीडीपी म्हणतात आणि तो जवळपास 24 लाख कोटी रुपये भरतो. ठीक आहे. 40 लाख कोटी नॉमिनल, नावापुरता, आणि खरा 24 लाख आहे. बरं, हा जो 40 लाख कोटी आहे तो मग खाली काही तक्त्यांमध्ये दिलेला आहे, तो आपण थोडंसं इथे हायलाईट करू. आता परत 40 लाख कोटी आहे 2023-24 मध्ये. हा 22-23 मध्ये 36 लाख कोटी होता. या एका वर्षामध्ये आपल्या राज्याच्या उत्पन्नामध्ये जवळपास 4 लाख कोटी रुपयांची भर पडलेली आहे. या 40 लाख कोटीला जर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येने भाग दिला तर दरडोई उत्पन्न आपलं 2,77,603 रुपये आहे. म्हणजे जवळपास 2.25 लाख रुपये एका महाराष्ट्रातल्या नागरिकाचं उत्पन्न आहे. दरडोई राज्य उत्पन्न असा त्याचा अर्थ होतो. 2,77,603. हे 22-23 मध्ये 2,52,000 होतं. ठीक आहे. मग हे आकडे वर आणखी दिलेले आहेत. 22-23 मध्ये आपलं राज्याचं उत्पन्न 2,52,389 होतं. 2,52,389 होतं. जर आपण हा 36 लाख किंवा 40 लाख असा जर आकडा घेतला तर देशाच्या उत्पन्नापैकी सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा 13.9 आहे. म्हणजे जर भारताचं उत्पन्न एवढं असेल तर जवळपास यातला जवळपास पाव हिस्सा, 15च्या थोडंसंच कमी, 13.9 एवढं उत्पन्न महाराष्ट्राचं आहे. ठीक आहे. हे 25 होईल, थोडं आणखी कमी करतो. 13.9 एवढं उत्पन्न महाराष्ट्राचं आहे एकूण देशाच्या उत्पन्नापैकी. ओके. हा जो 2,52,000 आकडा आहे तो आणखी खाली थोडा हायलाईट केलाय. 2,52,000 एवढं जर आपलं उत्पन्न आपण जर कॅल्क्युलेट केलं तर पहिल्या क्रमांकाला तेलंगण हे राज्य आहे. तेलंगणच्या नागरिकांचं 3 लाख जवळपास एवढं उत्पन्न आहे वर्षाचं. दुसऱ्या क्रमांकाला कर्नाटक आहे. आता मागे मागे कर्नाटक पहिल्या क्रमांकावर होता. आता पहिला क्रमांक तेलंगणने पटकावलाय. मध्यंतरी हरियाणा पण पहिल्या क्रमांकावर होता, आता ती तिसऱ्यावर आहे. तामिळनाडू चौथ्यावर आहे. 5वा गुजरात आहे आणि कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र, 6व्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. एक 10-15 वर्षांपूर्वी महाराष्ट्र हे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये पहिलं राज्य असायचं. ठीक आहे. तरी सुद्धा 13.9 एवढं उत्पन्न महाराष्ट्राचं आहे. दरडोई उत्पन्न मात्र 6व्या क्रमांकावर आहे, कारण दुसरं पॉप्युलस स्टेट आहे. तर सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या राज्यांचा क्रम जरी विचारला तरी हा क्रम आपल्याला सांगता आला पाहिजे. तेलंगण, कर्नाटक, हरियाणा पहिली 3 दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये क्रमांकाची राज्य.
6व्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. ओके. हे दिलेले उत्पन्नाच्या बाबतीमध्ये पुन्हा आणखी उत्पन्न असं एक प्रकरण पण येईल, त्याच्यामध्ये पण आणखी काही मुद्दे येतील. किमती, तर किमतीचं पण एक प्रकरण येईल, त्याच्यात पण काही मुद्दे येतील. आपण शॉर्टमध्ये काही चर्चा इथे करतोय. पुढचा आहे ग्राहक किंमत निर्देशांक, ज्याला आपण CPI म्हणतो. CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, आणि तो ग्रामीण आणि शहरी यांचा जर सरासरी केला त्याला आपण कंबाईन म्हणतो. CPIC कंबाईन असं त्याचा अर्थ होतो. तर एप्रिल 2023 ते 24 मार्च म्हणजेच 2023-24 मध्ये दोन्ही ग्रामीण आणि दोन्ही नागरी भागासाठी 6.3% चलनवाढ झालेली आहे. ठीक आहे. एरवी आपण असं ठरवलेलं आहे की 4% ±2%, म्हणजे कमीत कमी त्याची रेंज ठरवून दिलेली आपण की 6%च्या वर जायला नाही पाहिजे आणि खाली 2%च्या खाली यायला नाही पाहिजे. म्हणजे चलनवाढ याच्यातच फिरायला पाहिजे 4%च्या आसपास. तर तिने ब्रेक केलेला आहे 2023-24 मध्ये. 6.3% ग्रामीण पण आणि शहरी पण दोन्ही ठिकाणी CPIC हा 6.3 ॲव्हरेज इयर ऑन इयर असं त्याला म्हणतात, वर्ष ते वर्ष. 6.3% CPIC होता, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढे राज्यामध्ये शिधापत्रिकाधारक म्हणजे रेशन कार्ड किती वाटलेले आहेत आपण? जवळपास 262 लाख म्हणजे 2.62 कोटी एवढी आपण शिधापत्रिका वाटलेल्या आहेत. हा प्रश्न एकदा विचारला गेलेला आहे. किती रेशन कार्ड वाटलेत आपण? 2.62 कोटी एवढ्या लोकांना आपण रेशन कार्ड वाटलेले आहेत. काही रास्त 52,000 रास्त भाव दुकानांमध्ये, रेशन दुकानांमध्ये आपण पॉइंट ऑफ सेल उपकरणं बनवलेली आहेत अन्नधान्याच्या वितरणासाठी. आणि काही ठिकाणी बायोमेट्रिक, जिथे आधार बेस्ड असे कनेक्शन लावलेले आहेत, तर त्यांची पण संख्या दिलेली आहे. हे लक्षात राहणं अवघड आहे, त्यामुळे ते मी हायलाईट करत नाही. राज्यात मार्च 2024 अखेर एकूण 1904 शिवभोजन केंद्रे कार्यरत होते. ठीक आहे. 2020 मध्ये मला वाटतं 26 जानेवारीला शिवभोजन केंद्र ही सुरू झाली आणि 10 रुपयामध्ये जेवण दिलं जातं. शिवभोजन थाळी असं त्याला म्हणतात. ठीक आहे. कोविडमध्ये ती 5 रुपये आणि नंतर फ्री पण करण्यात आली होती. खरं तर तिला शहरी भागामध्ये 50 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 35 रुपये खर्च येतो. मग 10 रुपयाच्या पुढची जी किंमत आहे ती सबसिडी म्हणून त्या शिवभोजन केंद्रांना दिली जाते. म्हणजे शिवभोजन केंद्र 10 रुपयाला ते थाळी विकतात. अशी 1904 शिवभोजन केंद्र राज्यभरामध्ये कार्यरत होती. वन नेशन वन रेशन कार्ड अशी पण एक योजना आहे आणि ही योजना मुख्यतः स्थलांतरित मजूर किंवा स्थलांतरित कुटुंबांसाठी आहे. बिहार किंवा उत्तर प्रदेशमध्ये लोक स्थलांतरित होऊन इथे वर्षानुवर्षे काम करत असतात, पण त्यांचे रेशन कार्ड गावाकडचे असतात. कोविडमध्ये हे आपल्याला आढळलं की तिकडची रेशन कार्ड असल्यामुळे ती इथे अन्नधान्य घेऊ शकत नाहीत. तर अशांसाठी वन रेशन कार्ड अशी योजना आहे. तर महाराष्ट्रातील 0.75 लाख शिधापत्रिकाधारकांनी इतर राज्यातून आणि इतर राज्यातील 6.68 लाख शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रातून अन्नधान्याची उचल केलेली आहे. आकडा लक्षात ठेवू नका, मी तो काढून टाकतो. जस्ट एवढं लक्षात ठेवा की वन नेशन वन रेशन कार्ड कोणासाठी आहे? तर आपल्या राज्यात राहणारे दुसरी लोक आणि आपली दुसरीकडे राहणारे लोक, त्यांच्यासाठी वन नेशन वन रेशन कार्ड योजना आहे. पुढे आहे लोकवित्त. याचे पण डिटेल्स पुढे आणखी येणार आहेत. आपण त्याच्यामध्ये मुख्यतः ज्या काही 3 प्रकारच्या तुटी आहेत, त्या 3 प्रकारच्या तुटी लक्षात ठेवतो. त्यातल्या पण 2 तुटी इथे हायलाईट करून दिलेल्या आहेत. एक आहे 2023-24 मध्ये आपली फिस्कल डेफिसिट ही 2.8% असणार आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की आपली FRBMच्या कायद्यानुसार आपली 3%च्या आत असली पाहिजे, तर सधन राज्य आहे, आपला महसूल आणि आपला खर्च याच्यामध्ये वेल बॅलन्स आहे आणि आपल्या FRBM कायद्यानुसार जे काही आपल्याला अटी घालून दिलेल्या आहेत ते सगळे आपण अटी आपलं राज्य सरकार लीलया पूर्ण करतं. तर आपली फिस्कल डेफिसिट FD असं लिहितो मी, फिस्कल डेफिसिट ही 2.8% आहे फक्त. आपली रेव्हेन्यू डेफिसिट RD म्हणतो आपण त्याला. रेव्हेन्यू डेफिसिट ही वेगवेगळ्या वित्त आयोगाने पण सांगितलेली आहे की 0पर्यंत आली पाहिजे वगैरे वगैरे. ती सुद्धा आपण जवळपास 0.5% आणलेली आहे. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपलं चालू उत्पन्न आणि चालू खर्च म्हणजेच महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च याच्यामध्ये बॅलन्स असला पाहिजे. बऱ्यापैकी बॅलन्स आहे. 0.5% एवढं आपलं महसुली तुटीचं प्रमाण आहे. आणि आपल्या राज्याच्या उत्पन्नाशी आपल्या कर्जाचं प्रमाण विचारात घेतलं जवळपास 17.6% आहे. हेच केंद्राचं 50%च्या पुढे आहे.
राज्याचं GDP म्हणजे आपला GDP जर आपण एक इमॅजिन केलं, फक्त आपला GDP जर एवढा असेल तर जवळपास 17.6% एवढं आपल्यावर कर्ज आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याचं 100 रुपये कमवत असेल किंवा आपण सगळे 100 रुपये कमवत असू तर 17 रुपये 6 पैसे आपल्यावर कर्ज आहे आपल्या राज्यावर, जे की केंद्राचं 50च्या पुढे जातं. ठीक आहे, त्यामुळे या बाबतीत पण आपण योग्य किंवा एका व्यवस्थित पातळीवर आहोत. हेच मुद्दे आता इथे दिलेले आहेत. राज्याची महसुली जमा किती आणि महसुली खर्च किती याचे काही आकडे दिलेले आहेत. याच्यावरून आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, महसुली जमा आणि महसुली खर्च याच्यात खूप फरक नाही आहे. उदाहरणार्थ 23-24 मध्ये राज्याची महसुली जमा हे बघा 23-24 मध्ये 4,86,000 आहे आणि तीच महसुली खर्च कुठेतरी दिलेला आहे. महसुली खर्च दिलेला आहे खाली 23-24 मध्ये 5 लाख कोटी रुपये आहे. म्हणजे जवळपास 4.8 लाख कोटी रुपये जमा आणि जवळपास 5 लाख कोटी रुपये खर्च. खूप फरक नाही आहे. हा फरक फक्त 0.5% आहे GDPचा. तर रेव्हेन्यू डेफिसिट व्यवस्थित आहे. कर महसूल आणि करेतर महसूल विचारात घेतला तर आपला जवळपास कर महसूल हा 3.96 लाख कोटी रुपये आहे. मग ते 3.96 लाख कोटी रुपयांच्या कर महसुलाची आणखी कशी फोड होते ते पुढच्या एका प्रकरणात येईलच. मग सर्वाधिक कर महसूल देणारा कर कोणता आहे ते पण पुढच्या एका प्रकरणात येणार आहे. तूर्त एवढी फक्त एक आकडे लक्षात ठेवू आपण आता की आपली फिस्कल डेफिसिट 2.8% आहे, आपले रेव्हेन्यू डेफिसिट 0.5% आहे आणि आपल्यावरचं कर्ज बॉरोविंग्स आपल्या GDPच्या 17.6% आहे. पुढे संस्थांद्वारे वित्त पुरवठा 31 मार्च 2023 रोजी राज्यातील अनुसूचित वाणिज्य बँकांची एकूण ठेवी आणि कर्जे किती होते एवढं देऊन मग तक्त्यात एक जो मुद्दा दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न विचारला जातो की भारतातील अखिल भारत स्तरावर अनुसूचित वाणिज्य बँकांच्या एकूण ठेवी व स्थूल कर्जे यामध्ये राज्याचा सर्वाधिक हिस्सा आहे. हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पूर्ण मी हायलाइट करतो. अखिल भारत स्तरावर देशातल्या जेवढ्या ठेवी बँकांमध्ये त्यातल्या 22% ठेवी महाराष्ट्रात आहेत आणि सर्व बँकांनी जेवढी कर्ज वाटलेली आहेत त्यातली 28% कर्ज महाराष्ट्राने उचललेलं आहे. ठीक आहे, हा पूर्ण तक्ता लक्षात ठेवायचा. 22 आणि 28 हा आकडा जमलं तर लक्षात ठेवा, पण एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला की दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. 31 मार्च 2024 रोजी प्रति लाख लोकसंख्येमागे ATMची संख्या 23 होती. हा पण एक विचारला जाण्यासारखा आकडा आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये झिरो बॅलन्स अशी खाती उघडली जातात, ते आपण लेक्चर्समध्ये बघितलेलंच आहे. 31 मार्च 2024 पर्यंत राज्यात एकूण 3.41 कोटी बँक खाती उघडण्यात आली. त्यातली 55% खाती ही ग्रामीण आणि निम नागरी क्षेत्रातील होती. हायलाइट करत नाही, पण एक जस्ट वाचलंय. ते पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या ते लक्षात राहण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर या तक्त्यावरनं एकच कळतं आपल्याला की कर्ज आणि ठेवींचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. दुसरं असं की 2023-24 मध्ये जेवढं काही कर्ज दिलेलं आहे त्यातलं अग्रक्रम क्षेत्राला, ज्याला प्राधान्य क्षेत्र असं इथं म्हटलेलं आहे, तर जवळपास 6.51 लाख कोटी रुपये एवढं कर्ज अग्रक्रम क्षेत्राला दिलेलं आहे आणि त्यापैकी कृषी आणि संलग्न क्षेत्राला 25.9% कर्ज दिलेलं आहे, जे की 18% दिलं पाहिजे. एकूण अग्रक्रमला 40% कर्ज देतो, त्यातलं 18% आपण कृषी आणि संलग्न कार्याला देतो, ते अचिव्हमेंट 25.9 आहे. सूक्ष्म लघु मध्यम उद्योग आणि खादी व ग्रामोद्योग क्षेत्राचा हिस्सा 55.6% आहे. म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त खर्च बँका कर्ज देत आहेत कोणाला? सूक्ष्म लघु मध्यम उद्योग आणि खादी आणि ग्रामोद्योगला. त्यातल्या सूक्ष्म उद्योगाला आपण एक टार्गेट ठरवून दिलेलं आहे, ते आपण अग्रक्रम क्षेत्रामध्ये बघतोच. पुढे दिलेलं आहे कृषी आणि संलग्न कार्य, हे पण डिटेल आणखी कृषी या प्रकरणात येणारच आहे. 2023 मध्ये 86.4% पाऊस पडलेला आहे. हे आपण वरच्या तक्त्यात पण बघितलं, इथे पण पहिल्या व्हिडिओमध्ये इथे पण आपल्याला बघायचं आहे. राज्यातील 19 तालुक्यांमध्ये जास्त पाऊस पडलाय, 190 मध्ये सरासरी आणि 146 तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडलेला आहे. 100 पाऊस पडायचा असेल तर 86.4% पाऊस पडलेला आहे. आता 2024 मध्ये जास्त पाऊस झालेला आहे, त्याचा आकडा नंतर येईलच.
दुसरा असं आहे की आणखी एक आकडा खूप जास्त महत्त्वाचा आहे की 2015-16ची जी कृषी गणना झालेली आहे त्याच्यानुसार सरासरी वैयक्तिक क्षेत्र म्हणजे एका शेतकरी कुटुंबाच्या मागे 1.34 हेक्टर एवढी जमीन आहे. हा आकडा थोडासा लक्षात ठेवा. जे 4.28 होतं. 4.28 हेक्टर ते आता 1.34 हेक्टर झालेलं आहे. एकाहत्तर 70-71 मध्ये 4.28 हेक्टर एवढी जमीन एका शेतकरी कुटुंबामागे होती. आता ती फक्त 1.34 वर आलेली आहे. 1/4 जवळपास थोडीशी कमी. कृषी गणना 2015-16 नुसार अल्प व अत्यल्प म्हणजे 2 हेक्टरपर्यंत ज्यांची जमीन आहे ती वैयक्तिक खातेदारांच्या वैयक्तिक क्षेत्राचे प्रमाण एकूण वैयक्तिक क्षेत्राच्या 45% होते. तर अल्प व अत्यल्प वैयक्तिक खातेदारांची संख्या एकूण वैयक्तिक खातेदारांच्या 79.5% होती. म्हणजे जवळपास 80% शेतकरी हे लघु शेतकरी आहेत. अल्प आणि अत्यल्प ज्याला आपण सीमांत आणि लघु शेतकरी असं म्हणतो. आणि त्यांचं क्षेत्राचं प्रमाण हे 45% आहे फक्त. पुढे हे पुस्तकात पण दिलेले मुद्दे आहेत. केंद्र शासनाच्या विनंतीनुसार संयुक्त राष्ट्रांद्वारे 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष, ठीक आहे, इंटरनॅशनल मिलेट्स इयर म्हणून आपण साजरं करतोय. पुढे काय मुद्दे असे दिलेले की म्हणजे खरीप हंगामामध्ये कशाच्या वाढ झाली आणि रब्बी हंगामामध्ये कशात वाढ झाली आणि कशात घट झाली असे मुद्दे दिलेले ते आपण कृषी या प्रकरणात आणखी डिटेल बघणार आहेत. आणि त्याच्यातले पण तांदूळ गहू वगैरे वगैरे हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आणखी चर्चा केलेली आहे. तूर्त एवढंच लक्षात ठेवा आपण हे जे मी 2-3 मुद्दे सांगितले तेवढेच. राज्यात जानेवारी 2023 पासून जलयुक्त शिवार 2 अभियान सुरू झालेलं आहे. ठीक आहे. 2016 मध्ये जलयुक्त शिवार अभियान 1 सुरू झालं होतं आणि आपण असं ठरवलं होतं की 2019 पर्यंत टंचाई मुक्त करणं महाराष्ट्र राज्य. आता त्याचा दुसरा टप्पा 2023 पासून सुरू झालेला आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा. सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि देशात जेवढं सेंद्रिय शेती उत्पादन होते त्यातलं 27% सेंद्रिय शेती उत्पादन पेन सिलेक्ट होत नाही. 27% एवढं राज्यातलं एकूण भारतातल्या सेंद्रिय शेती उत्पादनातलं 27% उत्पन्न आपण महाराष्ट्रात घेतोय. ठीक आहे. या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2 योजना दिलेल्या आहेत. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि प्रोत्साहनपर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. या योजनांची माहिती पण पुढच्या एका प्रकरणात आहे आणि त्याचे काही आकडे इथे दिलेले आहेत ते पण आपल्याला लक्षात ठेवायचे नाहीयेत. आणखी एक योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. ठीक आहे. याची डिटेल येतीलच पण इथे परत मला ते परत जेवढा वेळा मी सांगेल तेवढ्या वेळा ते लक्षात राहण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असेल. केंद्र सरकारने 2023-24 पासून PM किसान निधी योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे. किसान सन्मान निधी योजना. तशीच महाराष्ट्रात सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे. हे 23-24 पासून आपण 6,000 रुपये वार्षिक अतिरिक्त आर्थिक अनुदान देतो. म्हणजे आता केंद्र सरकार जेवढं शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण देतं. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये आपण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जोड देण्यासाठी राज्य शासन PM किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष 6,000 रुपये वार्षिक अतिरिक्त आर्थिक अनुदान देत आहे. आता त्यातला कुठलाच पेन चालत नाही. ओके. जेव्हा आपण केंद्राची योजना बघतो PM किसान सन्मान निधी योजना त्याच्यामध्ये अल्प नाही अत्यल्प नाही तर सर्वच शेतकरी कुटुंबांना फक्त एक एक्सक्लुडिंग क्रायटेरिया आहे की एखादं शेतकरी कुटुंब आहे किंवा एखादा शेतकरी आहे तो जर सरकारी नोकर असेल तर तो डॉक्टर वकील किंवा कुठेतरी एखादा चांगला व्यावसायिक असेल तर त्याला आपण वगळतो आणि उरलेल्या सर्वच शेतकऱ्यांना म्हणजे लघु सीमांत मध्यम मोठ्या सगळ्याच शेतकऱ्यांना आपण 6 वर्ष
6,000 रुपये वार्षिक आर्थिक अनुदान देतो. पण त्यातल्या आणखी अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्राचे 6,000 आणि राज्य परत त्यांना आणखी 6,000 रुपये अशी थेट खात्याअंतर्गत अनुदान देत असतं. आणखी एक योजनेचं नाव दिलेलं आहे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना. याच्यामध्ये जे शेतकरी त्यांचं कर्ज वेळेवर फेडतात, तर दुसऱ्या कर्जासाठी जेव्हा व्याज देण्याची वेळ येते तर त्याच्या व्याजामध्ये सवलत दिली जाते. या संबंधित योजना आहे, ती योजना पण आपण त्या प्रकरणात वाचणार आहे. पशुगणना 2019. आता आपण यावर्षी पशुगणना करणार होतो, पण आत्ता ज्या निवडणूक आहेत नोव्हेंबरमध्ये, त्याच्यामुळे ती पशुगणना थोडीशी पुढे ढकलण्यात आलेली आहे. पशुगणना 2019 नुसार सुमारे 3.31 कोटी पशुधनासह राज्य देशात 7व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, 7th आहे. सुमारे 7.43 कोटी कुक्कुटादी पक्ष्यांसह राज्य देशात 5व्या क्रमांकावर आहे. पक्ष्यांच्या बाबतीत 5व्या क्रमांकावर आहे आपण, आणि एकूण पशुधनासह राज्य देशात 7व्या क्रमांकावर आहे. मध्यंतरी लंपी आजार आला तर त्याच्या बाबतीत पण काही आकडे दिलेले आहेत, महत्त्वाचं नाही. आपण हे पण बघितलं होतं की मार्च 2023 अखेर राज्याचे वनक्षेत्र भौगोलिक क्षेत्राच्या 20.1% आहे. हे पण आपण हायलाईट केलं होतं, जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये हायलाईट केलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे उद्योग आणि सहकार. उद्योग आणि सहकार या मुद्द्यामध्ये आणखी या तक्त्यात जी माहिती दिलेली आहे ती पण आपण थोडीशी हायलाईट करणार आहे. FDIच्या बाबतीमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचं पसंतीचं राज्य राहिलेलं आहे. परकीय थेट गुंतवणुकीमध्ये राज्य देशात सर्वोच्च स्थानी राहिलेलं आहे. 22-23 मध्ये देशाची एकूण जी निर्यात झालेली होती त्यातलं राज्यातून झालेल्या निर्यातीचा हिस्सा जवळपास 16% आहे. 16%. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 2024 पर्यंत केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप्समध्ये अखिल भारतीय स्तरावर राज्याचा हिस्सा सर्वाधिक आहे. म्हणजे स्टार्टअप पण जेवढे सुरू होत आहेत आपल्याकडे स्टार्टअप्स, त्यात पण आपण पहिलेच आहेत. वर आपण असं पण लिहिलं आता की ठेवी कर्ज वगैरे वगैरे, त्यात जसं आपण पहिले तसं इथं पण पहिलेच आहेत आपण. उदारीकरणाचे धोरण अंगीकारल्यापासून 91 पासून 23 पर्यंत जवळपास 18 लाख कोटी गुंतवणुकीसह 22,937 प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायची गरज नाही. 2023 मध्ये आपण संपूर्ण राज्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या समतोल विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण जाहीर केलेलं आहे. ठीक आहे, आणि याची माहिती त्या प्रकरणात आलेलीच आहे, ती प्रकरणात आपण वाचणार आहे. आपण एक एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 असं आपण लागू केलेलं आहे. गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्यासाठी आपण जुलै 2023 मध्ये मैत्री कायदा बनवलेला आहे. त्याचं पण त्या प्रकरणामध्ये आपण परत चर्चा करणार आहे. मैत्री कायदा चालू घडामोडीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा मुद्दा येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी. आर्थिक विकास साधण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आपण महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023 जाहीर केलेलं आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण आई हे महिलाभिमुख पर्यटन धोरण जुलै 2023 मध्ये जाहीर केलेलं आहे. चालू घडामोडीच्या अँगलने ही सगळी मुद्दे महत्त्वाचे. मैत्री कायदा, निर्यात प्रोत्साहन धोरण आणि आई हे धोरण पर्यटन धोरण जुलै 2023. भारत पर्यटन सांख्यिकी 2023 अहवालानुसार सन 2022 मध्ये राज्यात देशांतर्गत पर्यटकांची भेटींची संख्या 1,113 लाख आणि विदेशी पर्यटकांची 15 लाख होती. ठीक आहे, हे काही आकडे विचारले गेलेले आहेत आत्ता अलीकडे, मग ती लक्षात राहण्याची प्रॉबॅबिलिटी खूप कमी आहे. त्यामुळे मी राईटचं टाळतोय वाचणं. तक्त्यांमध्ये जे दिलेलं आहे ते मात्र लक्षात पण राहील, प्रश्न पण चांगले निघतील आणि त्याची उत्तर पण आपल्याला चांगले देता येऊ शकतात. पुढचा मुद्दा आहे पायाभूत सुविधा. पण परत आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ते घेणारच आहे, पण स्थापित क्षमता विचारात घेतली, ज्याला आपण इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी असं म्हणतो, तर याच्यावर पण प्रश्न आत्ता एवढ्यात विचारला गेलेला आहे. 23-24 मध्ये
जर देशाची स्थापित क्षमता ऊर्जेच्या बाबतीत विचारात घेतली तर गुजरात हे पहिलं आणि महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर आहे स्थापित क्षमतेच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. एक चालू असा आकडा आत्ता आला होता आणखी की स्थापित क्षमतेच्या बाबतीत आपण चौथे आहोत महाराष्ट्र राज्य. पण महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालाचा संदर्भ घेऊन प्रश्न जनरली विचारले जातात. त्यामुळे हा संदर्भ घेऊन प्रश्न विचारला गेला तर हेच उत्तर द्यायचे. राज्य महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे स्थापित वीज क्षमतेच्या बाबतीमध्ये. पहिलं कोणते तर गुजरात आहे. हे पण विचारलं गेलेलं आहे. पहिलं गुजरात आहे आणि दुसरं महाराष्ट्र आहे. पक्क लक्षात ठेवा आपण आता ते. दुसरं, आपली जेवढी काही ऊर्जा राज्यामध्ये निर्माण होते त्यातला सर्वाधिक वाटा हा औष्णिक ऊर्जेचा आहे, जवळपास 52.5%. ठीक आहे. थर्मल एनर्जी किंवा थर्मल इलेक्ट्रिसिटी त्याचा वाटा अर्ध्यापेक्षा जास्तच आहे, 52.5%. मी जे लिहितोय ना ते आपण परत रिपीट करू, म्हणजे परत एकदा ते रिवाईज होईल. बाकी हानी आणि किती युनिट वगैरे वगैरे असे मुद्दे दिलेले आहेत, लक्षात राहण्याची प्रॉबिलिटी खूप कमी आहे. राज्यातील रस्त्यावरील वाहनांची संख्या 1 जानेवारी 2024 रोजी 458 लाख. प्रति किलोमीटर रस्ता 141 वाहन आहेत आपल्याकडे. बापरे, एका किलोमीटरवर 141 वाहनं धावतात. ही 134 होती मागच्या वर्षी, तर यावर्षी 141 झालेले आहेत. आणि राज्यामध्ये 458 लाख वाहनं आहेत, म्हणजे 4.58 कोटी. म्हणजे जवळपास जेवढी पॉप्युलेशन आहे तेवढी अर्धी वाहनं आहेतच आपल्याकडे. म्हणजे आधीच लोकांनी गजबजलेली राज्य आणखी वाहनांना पण गजबजते. 458 लाख, 4.58 कोटी एवढी वाहनं राज्यात होती. मेट्रोची माहिती दिलेली ही पुढे पण आणखी येईल. मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प, मेट्रो लाईन 1 जी वर्सोवा अंधेरी घाटकोपर आहे, 2 दहिसर DN नगर, 7 2A 7 अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व. तर याच्यामध्ये प्रतिदिन प्रवास करणारी सरासरी प्रवाशांची संख्या ते काही दिलेले आहेत, ते पण लक्षात ठेवायचं नाही आपल्याला, काही गरज पण नाही लक्षात ठेवायची. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. आता समृद्धी महामार्गावर प्रश्न विचारले जातात, एवढ्यामध्ये 2 वेळा विचारले गेले. 701 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे, त्यातला नागपूर ते भरवीर हा मार्ग रहदारीसाठी खुला करण्यात आलेला आहे, उरलेला बाकी असेल. दुसरं, अटल बिहारी वाजपेयी शिवडी ते न्हावा शेवा अटल सेतू, ज्याला ट्रान्स हार्बर लिंक म्हणतो आपण, तो रहदारीसाठी खुला करण्यात आलेला आहे. याचे पण डिटेल्स आणखी त्या प्रकरणात दिलेले आहेत, ते आपण परत वाचणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम सुरू आहे, 57% काम पूर्ण झालेलं आहे. तर बस गाड्या आणखी बंदरांमधून माल वाहतूक अशाच काही प्रश्न विचारले गेलेले, माहिती दिलेली आहे. केंद्राच्या मोठ्या बंदरांमधून किती माल वाहतूक होते असा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर आपण फक्त राज्याचं थोडंसं वाचू, ते पण लक्षात ठेवण्याची प्रॉबिलिटी राहण्याची किती माहीत नाही मला. 2022-23 मध्ये राज्यातले मोठी आणि छोटी बंदरं याच्यामध्ये 2187 लाख मेगाटन एवढी मालवाहतूक करण्यात आली. विचारला गेलेला प्रश्न म्हणून मी सहज फक्त तो हायलाइट केलेला आहे. पुढे इंटरनेट ग्राहकांची संख्या 10.87 कोटी आहे आणि भ्रमणध्वनी जोडण्यांची संख्या 12.77 कोटी आहे. म्हणजे ईच अँड एव्हरी व्यक्तीकडे जवळपास मोबाईल आहेत असं समजता येईल. सामाजिक क्षेत्र हे पण काही मुद्दे या प्रकरणामध्ये दिलेले आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये शिक्षण, आरोग्य यासारखे विषय हाताळलेले आहेत आणि हे मुद्दे पुन्हा त्या प्रकरणात येणारच आहेत. शाळांची संख्या, विद्यापीठांची संख्या असे काही मुद्दे दिलेले आहेत. जो इथे बॉक्समध्ये असलेला मुद्दा आहे ज्याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, तेवढाच मुद्दा बघायचा आपल्याला. मुले समानता निर्देशांक, ज्याला जेंडर पॅरिटी इंडेक्स असं म्हटलं जातं. जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणजे
हा एक असला पाहिजे. एक असला याचा अर्थ असा की पुरुष म्हणजे मुलं आणि मुली दोघांना शाळेचा समान ॲक्सेस आहे. ॲक्सेस म्हणजे शाळेत पोचता येतंय, असा त्याचा अर्थ होतो. तो जर एकपेक्षा कमी असेल, तर मुलांना पोचता येतंय, मुलींना पोचता येत नाहीये. आणि एकपेक्षा जास्त असेल तर मग उलट. मुलींना पोचता येतंय, मुलांना पोचता येत नाही, असं तर होणार नाही. आपल्याकडे एकपेक्षा कमीच भरणार आहे. तर प्राथमिक शिक्षणासाठी तो 0.92 आहे. एकपेक्षा कमी आहे. म्हणजे मुलांना जाणं बऱ्यापैकी सोपं आहे. मुलींना थोडं कठीण होतंय. उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकसाठी आणखी तो खूपच जास्त कमी आहे. आणि उच्च शिक्षणामध्ये आणखी थोडा किंचित जास्त 0.90. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 0.90च्या आसपास कुठेतरी आपला जेंडर पॅरिटी इंडेक्स आहे, अशी माहिती याच्यातून आपल्याला मिळते. पुढे एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ज्याच्यामध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची शस्त्रक्रिया त्याच्यामध्ये रिइम्बर्समेंट मिळते. 2023-24 मध्ये 10.23 लाख शस्त्रक्रिया महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेल्या त्या योजनेमध्ये. त्या योजनांचे ते मुद्दे परत येतील. 2020 मध्ये राज्याचा अर्भक मृत्यूदर 16 होता, ज्याला आपण इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणूया येथे. नवजात शिशु मृत्यूदर, ज्याला निओनेटल मॉर्टॅलिटी रेट म्हणतात, तो 11 होता. 5 वर्षांखालील बालकांचा म्हणजे चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट 18 होता. जनन दर 1.5 होता. हा विचारला जाण्यासारखा मुद्दा आहे. आणि माता मृत्यू प्रमाण 33 होतं. परत रिपीट करतो. अर्भक मृत्यूदर, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट IMR, म्हणजे 1 वर्षापर्यंतचं बाळ. तर 1000 बालकांमागे 16 बालक दगावतात. निओनेटल मॉर्टॅलिटी रेट 11 होता, म्हणजे जवळपास 1 महिन्यापर्यंतचं बाळ, 28 दिवस काहीतरी म्हणतात. 5 वर्षाखालील याला CMR म्हणतात, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट, तो 18 होता. हा NMR पेक्षा IMR जास्त असेल, IMR पेक्षा CMR जास्त असेल, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट. एकूण जन्मदर दर, टोटल फर्टिलिटी रेट, जो आपण 2.1 असला पाहिजे असं म्हणतो. जननक्षम वयातील मातांमागे असणाऱ्या बालकांची संख्या, असं जनरल आपण म्हणतो त्याला, TFR. टोटल फर्टिलिटी रेट 1.5 आहे. आणि माता मृत्यू प्रमाण, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो MMR, 1 लाख जिवंत अपत्यांना जन्म देताना मृत्युमुखी पावणाऱ्या मातांची संख्या, तर 33 आहे. केंद्रापेक्षा राज्याची स्थिती चांगली आहे. ते हे सगळे आकडे परत एका तक्त्यामध्ये शेवटच्या प्रकरणात आपल्याला कम्पेअर करायचे आहेत. 7 मार्च 2024 रोजी महिला व बालिकांच्या सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक असे महिला धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याची ही चर्चा सामाजिक क्षेत्र या प्रकरणात होणार आहे. पुढे कुपोषित बालकांची संख्या किती आहे त्याचे पण आकडे आहेत, ते पण आपल्याला त्याच प्रकरणात बघायचे आहे. आपण स्वच्छ भारत अभियान 2 सुरू केलेलं आहे. त्यातलं स्वच्छ अभियान भारत ग्रामीण 2 रुरल जे मिशन आहे, स्वच्छ भारत मिशन, त्याच्यामध्ये आपण असं ठरवलेलं आहे की सर्व गावे ही आपण ऑलरेडी ODF केलेली आहेत, ओपन डिफिकेशन फ्री. आता दुसऱ्या टप्प्यात आपल्याला दुसरा टप्पा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ODF प्लस असा दर्जा द्यायचा आहे. ठीक आहे. ODF प्लस प्लस असे काही निकष आहेत. ODF म्हणजे ओपन डिफिकेशन फ्री, की हागणदारी मुक्त गाव करणे. तेवढंच नाही तर त्याच्याही पुढे जर घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन ते गाव करत असेल तर त्याला ODF प्लस म्हणतात. तर आपला उद्देश आहे की दुसऱ्या टप्प्यापर्यंत म्हणजे 2024-25 पर्यंत जवळपास सर्वच गावं ही ODF प्लस बनवणं, असा आपला उद्देश आहे. त्याची किती कामगिरी आहे ते पण त्या प्रकरणात दिलेलंच आहे. असंच ODF प्लस करणं एवढंच नाही तर ODF प्लस प्लस करणं आणि वॉटर प्लस करणं असे शहरीसाठी आहे. ते मी त्या प्रकरणात सांगितले पण आहेत, पुस्तकात पण दिलेले आहेत. त्या प्रकरणात आपण त्याची चर्चा करणार आहोत. सो दॅट्स ऑल फॉर फर्स्ट चॅप्टर. पहिल्या प्रकरणामध्ये एवढी माहिती दिलेली, आपण सगळी परत रिपीट करू. आपण असं बघितलं, केंद्र आणि राज्यांचा GDP ग्रोथ रेट 7.6% आहे. दुसरं बघितलं आपण की केंद्राचं जेवढं उत्पन्न मिळतं त्यातलं 13.9% वाटा राज्याचा आहे. आपण असं बघितलं की दरोडे उत्पन्नाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर आहे. पहिलं तेलंगण, दुसरं कर्नाटक, तिसरं हरियाणा.
राज्यामध्ये महागाई सरासरीपेक्षा जास्तने थ्रेशोल्डच्या पुढे चालले गेलेले 6.3% 2023-24 आपण महागाई नोंदवलेली आहे. राज्यामध्ये 2.6 कोटी एवढे रेशनधारक आहेत. 1904 शिवभोजन केंद्र राज्यामध्ये आहेत. फिस्कल डेफिसिट 2.8% आहे फक्त. रेव्हेन्यू डेफिसिट 0.5% आहे. आपल्यावरचं कर्ज 17.6% आहे. पुढचा मुद्दा, सर्वाधिक ठेवी सर्वाधिक कर्ज राज्यानेच दिलेलं आहे. राज्यामध्ये 1 लाख लोकसंख्येमागे 23 ATM आहेत. 4.28 हेक्टर प्रति शेतकरी कुटुंबामागे क्षेत्र होतं. आता ते 1.34 वर आलेलं आहे. 2023 हे आपण आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष, इंटरनॅशनल मिलेट इयर्स म्हणून जे घोषित केलं संयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा आपल्या रिक्वेस्टवरनं. दुसरा टप्पा आपण राबवतो जानेवारी 2023 पासून जलयुक्त शिवार अभियानाचा. सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातल्या एकूण सेंद्रिय शेती उत्पादनातलं 27% एवढं उत्पादन महाराष्ट्रामध्ये होत आहे. पुढे जे अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत त्यांना आपण 6,000 केंद्राचं मिळतातच, राज्यांनी आणखी 6,000 त्यांना देऊ केलेले आहेत थेट खात्यांतर्गत. पशुगणना 2019 विचारात घेतली तर राज्य देशात 7व्या क्रमांकावर आणि पक्ष्यांची संख्या घेतली तर देशात राज्य 5व्या क्रमांकावर आहे. राज्य 7व्या पण आहे आणि 5व्या पण आहे. पशुगणना, पक्षी गणना. राज्याचे वनक्षेत्र भौगोलिक क्षेत्राच्या 20.1% आहे. स्टार्टअपच्या बाबतीत आपण पहिले आहेत. FDIच्या बाबतीत आपण पहिले आहेत. जेवढी निर्यात होते राज्यात केंद्रातनं त्यातल्या एकूण निर्यातीपैकी 16% वाटा हा राज्याचा आहे. मी काय करेल, या ब्राईट माइंड्स अकॅडमी ॲपवर हे सगळे PDF मी डाउनलोडला ठेवतो, हायलाईट केलेले, म्हणजे तुम्हाला तिथे ते वाचता येतील. या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सापडेल. 2023 आपण माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण हे नवीन धोरण जाहीर केलेलं आहे. वस्त्रोद्योग धोरण जाहीर केलेलं आहे. मैत्री कायदा, निर्यात प्रोत्साहन धोरण आणि आई हे पर्यटन धोरण जाहीर केलेलं आहे. थर्मल एनर्जीचा वाटा 52.5% राज्यामध्ये. स्थापित क्षमतेच्या बाबतीत आपण दुसरे आहोत. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर गुजरात आहे. हा प्रश्न एवढ्यात विचारला गेलेला आहे. 4.58 लाख वाहनं आहेत. 1 किलोमीटरवर 141 वाहनं सापडतात. हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. जेंडर पॅरिटी इंडेक्स सरासरी 0.90 आहे. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, निओनेटल मॉर्टॅलिटी रेट 11, मग इन्फंट 16 आणि मग चाइल्ड 18 आहे. 1.5 टोटल फर्टिलिटी रेट आपला, आणि आपला MMR मॅटरनल मॉर्टॅलिटी रेट हा फक्त रेशो हा 33 वर आता आलेला आहे. आपण महिला धोरण जाहीर केलेले 7 मार्च 2024ला. ठीक आहे, रिपीट केलंय. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. तुम्हाला जितक्या वेळा तुम्ही बघाल तितक्या वेळा ती लक्षात राहण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. मी परत तुम्हाला सूचना देतो की हायलाईट केलेल्या या ज्या PDF आहेत तर त्या तुम्हाला आपल्या ब्राईट माइंड्स अकॅडमी ॲपवर फ्री कंटेंट या टॅबवर तुम्हाला सापडतील. ठीक आहे, तर तिथून डाउनलोड करा. थँक्यू सो मच. तिसरा व्हिडिओ मी लवकरच याच चॅनलवर अपलोड करेल.